मानकर गुरुजींनी शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारमय पिढी घडवली, तर राजकीय क्षेत्रात कर्मठ असे जनतेची सेवा करणारे कार्यकर्ते उभे केले। त्यामुळे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला जे यश मिळाले हे त्यांच्याच परिश्रमाचे फळ आहे। परिश्रम व समर्पण भाव आम्ही गुरुजींकडून शिकलो। आम्ही त्यांच्या विचाराचे वारसदार आहोत। त्यामुळे जनतेने मला 3 वेळा आमदार म्हणून निवडून दिले। गुरुजींच्या जयंती समारोह हा एक प्रेरणा देणारा कार्यक्रम असतो। पंचायत समिती सभापती ते आमदार या पदापर्यंत पोहोचण्यामागे गुरुजींनी दिलेले संस्कार आणि गुरुजींच्या विचाराला एकनिष्ठ राहून केलेले कार्य आहे, असे मत आमदार विजय रहांगडले यांनी व्यक्त केले। ते येथील भवभूती शिक्षण संस्थेच्या वतीने 4 फेब्रुवारी रोजी आयोजित लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या जयंती समारोहाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते। कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर परिणय फुके माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य यांच्या हस्ते झाले। यावेळी मंचावर आमदार विनोद अग्रवाल, सत्कारमूर्ती डॉक्टर अशोक गाडेकर, रामदास सहारे गुरुजी, फणींद्रनाथ बिसेन गुरुजी, बस्तीमल तिवारी, श्याम चंदनकर, माजी आमदार भैरसिंग नागपुरे, माजी खासदार डॉक्टर खुशाल बोपचे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, भाजपा जिल्हाध्यक्ष येसुलाल उपराडे, जिल्हा संघटक बाळा अंजनकर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे उद्घाटक परिणय फुके यांनी गुरुजीपासून प्रेरणा घेऊन राजकीय व सामाजिक जीवनाला सुरुवात केली आणि त्यांच्या पुण्यामुळे आज या पदावर पोहोचल्याचा आदरभाव त्यांनी व्यक्त केला। तत्पूर्वी आदर्श विद्यालय येथे प्रस्थापित गुरुजींच्या पूर्णाकृती पुतळ्याला सर्व अतिथींनी माल्यार्पण करून श्रद्धासुमने वाहिली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह केशवराव मानकर यांनी मांडले। त्यांनी संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या 13 घटक संस्थेच्या प्रगतीचा आलेख उपस्थितांपुढे सादर केला आहे। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।